Good morning, my dear students. How are you all? I hope you all are fine at home. Students, Marathi lecture is there, right? So remove your Marathi workbook. मराठी का वर्कबुक बाहर निकालो. बच्चों, मराठी के नोटबुक में हम ज्यादा कुछ नहीं लिखने वाले क्योंकि सब कुछ वर्कबुक में है. ओके, कभी कुछ लिखने के लिए बोलेगी तो वो थोड़ा लिखना है. हम उसमें ज्यादा प्रैक्टिस टेस्ट जो होने वाली है वो ही हम ज्यादा नोटबुक में लिखने वाली. ओके, तो हम ज्यादा यूज हम वर्कबुक का करेंगे क्योंकि उसमें सब है. ओके, मराठी के नोटबुक में हम क्या लिखेंगे? टेस्ट, जो प्रैक्टिस टेस्ट, यूनिट टेस्ट, सेमिस्टर जो भी एग्जाम होगी वो सब आपको मराठी के नोटबुक में लिखना है. बराबर? ओके, सो नाउ रिमूव योर मराठी वर्कबुक. पेज नंबर 5. मराठीचं वर्कबुक बाहेर काढा मुलांनो. पान क्रमांक 5. आपण ऑलरेडी बाराखडी लिहायला सुरुवात केली आहे. गेल्या लेक्चरमध्ये आपण 10 व्यंजनची बाराखडी कंप्लीट केली आहे. तुम्ही सुद्धा व्यवस्थित तुमच्या वर्कबुकमध्ये लिहिले आहेत. मी चेक केलं. वेरी गुड स्टूडेंट्स. बच्चों, लास्ट लेक्चर में हमने क्या किया? यस, ये 10 व्यंजन की बाराखड़ी हमने कंप्लीट की. ओके, वो आपने अच्छे से लिखा भी है. मराठी के वर्कबुक में आपने अच्छे से कंप्लीट भी किया है. वेरी गुड स्टूडेंट्स, मैंने चेक किया है. तो अभी हम आगे के व्यंजन की बाराखड़ी लिखने वाले हैं. ध्यान देना है, लेक्चर खत्म होने के बाद आपको लिखना है आपके बुक में. ओके, मैं सिखा रही है तो आपको ध्यान देना है. लेक्चर खत्म होने के बाद आपको बुक में लिखना है. कोई भी अभी नहीं लिखेगा. आई ट्रस्ट ऑन माय स्टूडेंट्स. ऑल स्टुडंट्स आर नाइस. व्हेरी गुड. ओके, मी सगळ्या मुलांवर विश्वास ठेवते की ते नाही लिहत आहेत. ओके, लक्ष देत आहेत. चला तर मुलांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण क ते अंग असं ह्याला बोलतात मुलांनो. हा त्र नाही आहे. ओके, तर हे व्यंजन आणि हे व्यंजन काही एक्झामला तुम्हाला नाही येणार, बुकमध्ये आहे म्हणून आपण त्याची बाराखडी लिहिली आहे. ओके, तर हे दोन्ही व्यंजन फक्त लिहायचे आहेत. ओके, फक्त त्याची बाराखडी लिहायची आहे. काय उच्चार त्याचा करायचा नाही. ओके, तर गेल्या लेक्चरमध्ये आपण क, ख, ग, घ, च, छ, ज, झ. ओके, आणि हे दोन जे व्यंजन आहेत या व्यंजनची आपण बाराखडी केली. मुलांनो, पुढचे व्यंजन घेऊया. ऑल ऑफ यू पे अटेन्शन. मी लिहिते, लक्ष द्या. बघा मुलांनो, कोणता व्यंजन आहे? हा कोणता व्यंजन दिसतो? ट. व्हेरी गुड. कोणता व्यंजन आहे? ट. ट ची बाराखडी कशी आहे? बघा, मी बोलते. ट, टा, टी, टी, टू, टू, टे, टई, टो, टऊ, टम, टहा. ओके, मी स्टार्ट करते लिहायला. लक्ष द्या. ट बरोबर त्यावरूनच गेलं पाहिजे मुलांनो. टा, टी, टी,
टू, टू, टे, टई, टो, टऊ, टम, टाह. ओके. ट, काही काना मात्रा नाही. ता, ट, टला काना टा. टी, ट आणि टी, ट आणि ट ला पहिली वेलांटी. टी, ट, ट ला दुसरी वेलांटी. टू, ट ला पहिला उकार. टू, टू, ट ला दुसरा उकार. टू. टे, ट आणि ट ला एक मात्रा. बाजूला दिली जाते ती काना, वरती दिली जाते ती मात्रा. ट, ट ला एक काना. टे, टई, ट, ट ला दोन मात्रा. टई, टो, ट, ट ला एक काना एक मात्रा. टो. टऊ, ट, ट ला एक काना दोन मात्रा. टम, ट आणि अनुस्वार. टहा, ट आणि विसर्ग. येस मुलांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त व्यंजन बदलतो आणि उच्चार चेंज होतो. प्रनाउन्सिएशन, दुसरे काना मात्रा विलांटी सारखीच येते. नेक्स्ट ट नंतर आहे ठ. ठ, ठसा. ठ, ठा, ठी, ठी, ठू, ठू, ठे, ठई, ठो, ठऊ, ठम, ठा. ओके. नेक्स्ट ड. ड, डमरू. ड, दोहराओ मेरे पीछे, मुंह बंद करके नहीं बैठना है. रिपीट आफ्टर मी स्टूडेंट्स. डा, डी, डी, डू, डू, डे, रिपीट आफ्टर मी. डई, डो, डव,
डम, डह. ओके. नेक्स्ट ढ. ढ ढगाचा. ढ ढा. ढी ढी. ढू ढू. ढे. रिपीट आफ्टर मी. ढई. ढो. ढऊ. ढम. डहा. ओके. मुलांनो, मी तुम्हाला सगळी बाराखडी लिहून दाखवते. ओके, कारण की काही मिस्टेक नाही झाली पाहिजे. ओके. रोज हम 10-10, 12-12 व्यंजन की बाराखड़ी लिखेंगे. ओके. नेक्स्ट न. न बाणाचा. ओके. बोला माझ्या मागे. न ना नी नी नू नू ने नई नो नऊ नम नह. ओके. येस स्टुडंट्स, बोला माझ्या मागे. ट टा टी टी टू टू टे टई टो टऊ टम टहा ठ ठा ठी ठी ठू ठू ठे ठई ठो ठौ ठम ठा. रिपीट आफ्टर मी. ड डा डी डी डू डू डे डई डो डऊ डम डह. ढ ढा ढी ढी ढू
ढू, ढे, ढई, ढो, ढऊ, ढम, ढा. न, ना, नी, नी, नू, नू, ने, नई, नो, नौ, नम, ना. ओके स्टूडेंट्स, नेक्स्ट व्यंजन त. बोला माझ्या मागे. त, ता, ती, ती, तू, तू, ते, तई, तो, तौ, तम, तह. ओके, नेक्स्ट थ. थ, repeat after me. था, थी, थी, थू, थू, थे, थई, थो, थौ, थम, था. ओके, नेक्स्ट द. द, दा, दी, दी, दू, दू, दे, दई, दो, दऊ, दम, दह. ओके, नेक्स्ट कोणता व्यंजन आहे? ध. ध, धनुष्य. मुलांनो, ही संपूर्ण बाराखडी तुम्हाला जर आली तर तुम्ही शब्द लिहू शकता. यस, कारण वर्णमाला सुद्धा आपण केले आहेत. मला आशा आहे की सगळे वर्णमाला तुम्हाला वाचता येत आहेत. येस, त्यानंतर बाराखडी. बाराखडी सुद्धा मुलांनो आपण आता करत आहोत. येस, तर संपूर्ण बाराखडी आल्यानंतर आपण शब्द शिकणार आहोत. त्यासाठी व्यवस्थित तुम्हाला बाराखडी आली पाहिजे. येस, प्रॅक्टिस घरी रोज करायची आहे. ध ची बाराखडी लिहूया. दोहराओ मेरे पीछे. ध, धा,
धी, धी, धू, धू, धे, धई, धो, धौ, धम, धा. ओके. Yes, students. Turn your page. Page number 6. फक्त न ची बाराखडी आपण इकडे लिहिणार आहोत. पुढील बाराखडी नेक्स्ट लेक्चरला. ओके. ध नंतर न, नळाचा. न, ना, नी, नी, नू, नू, ने, नई, नो, नौ, नम, नह. ओके. दोहराओ मेरे पीछे. त, ता, ती, ती, तू, तू, ते, तई, तो, तौ, तम, तह. नेक्स्ट. थ, था, थी, थी, थू, थई, थो, थौ, थम, था. नेक्स्ट. द, दा, दी, दी, दू, दू, दे, दई, दो, दौ, दम, दाह. ध, धनुष्य. ध, धा, धी, धी, धू, धू, धे, धई, धो, धौ, धम, धा. Turn your page. Page number 6. न, नळाचा. न, ना, नी, नी, नू, नू, ने, नई, नो, नौ, नम, नह. पुढील व्यंजन पुढील लेक्चरमध्ये. ओके. तर मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण ट, टरबूज, तर मागे न, नळाचा या व्यंजनपर्यंत आपण आज बाराखडी लिहिली आहे. ओके. मी लिहिली है और आपने ध्यान दिया है. लेक्चर खत्म होने के बाद क्या करना है,
हमारा लेक्चर तो लास्ट में ही रहता है। यस, तो लेक्चर खत्म होने के बाद ये पूरा कंप्लीट करना है और मैंने दिए हुए नंबर पर क्या करना है, मुझे फोटो सेंड करना है। ओके स्टूडेंट्स, थैंक यू।